दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा, या यात्रेत एक वेगळा आणखीन प्रकार असतो की याच्यामध्ये समाज जे आहेत, वेगवेगळ्या समाजातले लोक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात येतात. माझ्यासोबत तृतीयपंथीय लोक आहेत. त्या लोकांना विचारूयात की या यात्रेमध्ये वैशिष्ट्य आणि ते किती वर्षापासून या यात्रेत येतात. जय श्री महाकाल, सनातन धर्म की जय हो. मी बोलते प्रतीक्षा नांदेडवरनं. खूप सारे आम्ही खूप वर्षापासून मागते, इथं खूप मजा येते, खूप पब्लिक, सगळं चांगलं होते. नमस्कार, जय श्रीराम, जय श्री महाकाल, हिंदू सनात की जय हो. मी बोलते लोह्यावरून रुपागुरुचा चेला, गौरी नानीचा नाती चेला. मी आज नाही, मी खूप वर्षापासून माळेगावला मागायला येते आणि मी खूप लहान होते तेव्हापासून आमचे खूप गुरु नानगुरु, आमचे सगळे विचित्र लोक, आम्ही सगळे येतो इथं. घोड्यांचे रेस, कुस्तीराव, कला महोत्सव, लावणी महोत्सव, आकाश पाळणी महोत्सव, किंवा खूप सारे येतात. पब्लिक खूप असते, आम्ही खूप एन्जॉय करतो आणि खास माळेगावची यात्रा म्हणजे आम्ही एन्जॉय करण्यासाठी येतो. जय श्रीराम. आणि माळेगाव यात्रा हिजड्यांचं माळेगाव असं म्हणून म्हणलं जातं. बस एवढं. ते का आता ते नाही बोलू शकत. म्हणजे कसं, हिजड्यांचं माळेगाव म्हणजे आमचे गुरु नानगुरु, आमचे जेवढे नांदेड जिल्ह्यामध्ये किन्नर आहे ते सगळे इथे येतात. आम्ही सगळे एक भेटतो, आम्ही एन्जॉय करतो. त्यांचं काही श्रद्धास्थान आहे काय? तर ते आमचं म्हणजे आमच्या खूप काळांच्या बुद्रुक किन्नरापासून असं म्हणलेलं आहे की हिजड्यांचं माळेगाव, म्हणून ते नाव पडलेलं आहे की हिजड्यांचं माळेगाव. बस एवढं मला माहिती आहे. आणि असं माझ्या पिढीला माहिती आहे ते मी सांगते. आता माझ्यावरच्या पिढींना काय माहीत नाही हे मला माहीत नाही.